आयोगाच्या बाबतीत जे काही नमूद केलेलं आहे ते आयोग जर आपण बघितला तर ते आयोग आम्हाला 1 to 100% लागू होतो. आमच्या चालीरीती, आमच्या बोली, आमचं आहार, आमचा विहार ह्या सर्व गोष्टी जर बघितल्या तर आम्हाला आमचा हक्क मिळाला हवा, यासाठी उद्याचा कार्यक्रम शिस्तबद्ध पद्धतीने व्हावं यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. हा उद्रेक आहे, समाज आपणहून स्वतःहून येत आहे. आम्ही का जसे काही लोकांचे आंदोलन गाड्या भरून भरून पैसे देऊन आणतात तसं आमच्याजवळ काही पैसा नाही. हा समाज गरीब समाज आहे आणि याच्यावर काही 1-2% लोक शिकले असेल, आज आम्ही इथं थोडंसं दिसत असेल, म्हणजे समाज असा नाही आहे. आपण तांड्यात जाऊन पहा, इथं आपल्या जवळच उमरेड तालुक्यातनी भिवापूरच्या जवळ भिवापूर तालुक्यातनी मांडवा तांडा आहे, इथं कोंढाळी तालुक्यात, हिंगणा तालुक्यात तांडे आहेत. तिथची परिस्थिती पहा, कामधंदे नाही तर सगळा तांडा ओस पडतो आहे. हा उद्रेक जाणार कुठं? खायला नाही मिळत आहे. सरकार आम्हाला आता म्हणते 80 कोटी जनतेला 5 किलो धान्य देऊन, म्हणजे आम्हाला कुठेतरी फितूर करण्याचा जो पार्ट आहे, आम्ही आता ही फितुरी स्वीकारणार नाही, स्वीकार्य नाही आहे. आम्ही आमच्या स्वाभिमानासाठी आणि आमच्या हक्कासाठी आम्ही भांडतोय आणि आमचा हा क्लेम आहे, आदिवासीचा क्लेम आहे. तो आदिवासीचा क्लेम आम्हाला मिळाला पाहिजे. त्याच याच्यामध्ये अजून सांगतो मी, आदिवासीच्या आरक्षणाला धक्का न लागता आम्हाला शासनाने तो अधिकार द्यावा आणि राज्य शासनाला ही विनंती आहे की त्वरित ज्या सवलती तुम्ही काल 2 सप्टेंबरला जो GR काढला तसाच GR बंजारा समाजासाठी काढा. त्या सगळ्या सवलती आज लागू करा आणि आम्ही आदिवासी आहोत म्हणून याचा शिफारसी केंद्राकडे त्वरित पाठवण्यात याव्या, जेणेकरून जोपर्यंत आम्हाला त्या सवलती मिळत नाहीत, म्हणजे केंद्र जोपर्यंत एसटी मध्ये टाकत नाहीत तोपर्यंत आदिवासीला मिळणाऱ्या सगळ्या सवलती तात्काळ बंजारा समाजाला महाराष्ट्रामध्ये लागू करण्यात याव्या. लागू करत नसेल तर हे पांढरं वादळ, हे धोल क्रांती ह्या नागपूरमध्ये आम्ही येणाऱ्या अधिवेशन मध्ये आपल्याला दाखवून देऊ. आम्ही जो क्रिमिनल ट्राईब मध्ये जे 80 वर्ष भोगलेलं आहे त्याचं इम्पॅक्ट आता दिसत आहे. खऱ्या अर्थानं आम्हाला हे आरक्षण पूर्वीच मिळायला पाहिजे होतं, कारण सगळ्या नोंदी ज्या वेळेस या देशामध्ये SC STचं आरक्षण लागू झालं 1936 ला, त्या लिस्टमध्ये बंजारा समाज हा अबोरिजिनल ट्राईब, हिल ट्राईब आणि वंडरिंग ट्राईब म्हणून आहे. त्याच्यानंतरच्या जेवढ्या नोंदी आपण पाहाल, हैदराबाद गॅजेटचा आता काल आमच्या मित्रांनी, जसं काल GR निघाला, तो GR निघाल्यानंतर आमचे मराठवाड्यातील बांधव जे पहिले हैदराबाद मध्ये होते, निजाम स्टेट मध्ये होते, आम्ही CP and बेरार सुद्धा निजामचाच पार्ट होता ना. निजामने हा CP and बेरार इंग्रजाला भाड्यावर दिलेला होता, म्हणजे आम्ही निजामचाच पार्ट होतो. त्यामुळे आमचं जे आरक्षण आहे निजामच्या म्हणजे 1901 ते 1948 पर्यंतच्या सगळ्या गॅजेटमध्ये आमच्या नोंदी आहेत. एवढंच नव्हे, इंग्रजांना जे क्रिमिनल ट्राईब ऍक्ट लावलं होतं, का लावलं होतं, कसं लावलं होतं, याचा सगळा अभ्यास मी आपल्यासमोर मांडणार नाही, वेळ प्रसंगी तो स्वतंत्र विषय आहे. त्याच्यामध्ये आम्हाला आदिवासी म्हटलेला आहे आणि आदिवासीचे सगळे करायचे आम्ही फुलफिल करतो. तेवढंच नव्हे तर निजाम मध्ये ह्या आपल्या नागपूरच्या CP and बेरार मध्ये 1950 मध्ये बंजारा, लंबाना, सुगालीला आदिवासी म्हणून संबंध दिला आहे. एवढंच नव्हे तर 7 ऑक्टोबर 1958 ला इथच्या CP and बेरारने एक सर्क्युलर काढलं, नोकरीमध्ये आणि शिक्षणामध्ये बंजारांना आदिवासीच्या सवलतीच्या लिस्टमध्ये दिलेले आहेत. आणि त्याच्यावर वेगवेगळे आयोग त्याचा उल्लेख न केलेलं बरं, कारण एवढ्या मुन्शी आयोगापासून जेवढे एथनोग्राफिक स्टडीज आहे, एन्थ्रोपॉलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया, ह्या सगळ्यामध्ये जर आम्ही आदिवासी आहोत तर आमचं चुकलं कुठं? कारण असं झालीची व्यवस्था, माझी मागणी होती, मी ज्यावेळेस सुप्रीम कोर्टामध्ये होतो, जे क्रिमिनल ट्राईब आहेत ह्या सगळ्या क्रिमिनल ट्राईबना हे आदिवासीच आहेत, हे सगळे रिपोर्ट्स आहेत. आणि जर सरकारला हे बाध्य होत असेल किंवा ट्राईब मध्ये टाकताना या 2 जातीमध्ये वाद होतील, तर म्हणून आम्ही म्हटलं आदिवासींच्या आरक्षणाला, मूळ आदिवासीच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्हाला ट्राईब B म्हणून द्या. आर्टिकल 342 मध्ये बायफर्गेशन करा. तीच गोष्ट आता ऑगस्ट 24 मध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं, सब कॅटेगरायझेशनची जी गोष्ट आली.
पण आता जो पार्ट आम्ही जे जागे झालो, जरी बाकीच्या कम्युनिटीचा नोंद नसेल, पण बंजारांची नोंद सगळ्या गॅझेटमध्ये आहे, सगळ्याच ठिकाणी आहे. आणि आमची हालत आज एवढी खराब झालेली आहे, आपण पाहत असाल या देशाच्या रोडवर काम करणारे कोण आहेत, बिल्डिंग मध्ये काम करणारे कोण आहेत, ऊसतोडीवर काम करणारे कोण आहेत. एवढं शोषण, एखाद्या जातीचं किती शोषण व्हावं. आणि ह्या शोषणला कंटाळून आमच्या पोरांचं शिक्षण वाया चाललेलं आहे. आमच्या महिला ऊस तोडायला जातात, त्यांच्या गर्भपिशव्या काढून ठेवलेल्या जात आहेत. हा एक मोठा विषय मी प्रेस समोर मांडला होता. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा हा जो शोषण होत आहे आणि कुठं अॅट्रॉसिटी नाही आहे. सगळ्यात जास्त अॅट्रॉसिटी मला वाटते SC ST पेक्षा बंजारा समाजावर सगळ्यात जास्त अॅट्रॉसिटी होत आहे. खुलेआम मुख्यमंत्र्यांच्या मीटिंगमध्ये ह्या सगळ्या गोष्टीचा वापर झालेला आहे. माझा अगोदर आदरणीय फडणवीस साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री असताना शेवटच्या टर्म मध्ये हे सगळे विषय मांडले होते. किंवा आमच्या जर 76 मुलींचा एका वर्षात बलात्कार होतो आणि त्यांचं मर्डर केलं जातं आणि त्याची दखल घेतल्या जात नाही. किती मोर्चे काढायचे आम्ही. जर एखाद्या मुलीवर अत्याचार होतं स्वर्णाच्या, त्यासाठी स्पेशल ट्रॅक मध्ये तुम्ही केस चालवता आणि न्याय द्यायची भूमिका मांडता. म्हणजे ह्या देशामध्ये, ह्या राज्यामध्ये, ज्याला आम्ही आधुनिक राज्य म्हणतो, प्रगतीचं राज्य म्हणतो, फुलेशाह आंबेडकरचं राज्य म्हणतो, इथं एका बंजाऱ्याच्या मुलीला वेगळा न्याय किंवा इथच्या मागासच्या डिनोटिफाईड नोमॅडिक ट्राईबच्या मुलीला वेगळा न्याय आणि स्वर्णाच्या मुलीला वेगळा न्याय आहे का, हा एक तपासण्याचा पाठ झाला. त्यामुळे माझ्या मित्रांनो ही विनंती आहे, आमचा जो खतखत आहे, समाज जो खतखत होत आहे, या नागपूरमध्ये इथं भगवा क्रांती झाली, RSSच्या माध्यमातून निळी क्रांती झाली. आता तशीच इथून आम्ही आवाहन करतो मुख्यमंत्र्याच्या शहरात इथून पांढरी क्रांती, ध्वल क्रांती होणार आहे आणि ही क्रांती देशभर पसरणार आहे. आज आपण पाहता सगळी लोक नागपूरच्या आंदोलनाची वाट पाहते. आमचा समाज इथं जास्त नाही आहे, थोडाफार आहे. जो काही येईल इथं तो उद्या आपल्याला दिसेलच. पण हे इथं आम्ही एक प्रातिनिधिक म्हणून जरी करत असलो तर उद्याची जे येणाऱ्या असेंब्लीमध्ये ही पांढरी क्रांती कशी असते हे आम्ही शासनाला निश्चित दाखवून देऊ. जर आमचे न्याय अधिकार, आदिवासींना मिळत असलेले सगळे अधिकार, जो 21 नोव्हेंबर 1961 GR होता, SC ST ला मिळणारे सगळे अधिकार यांना देण्यात यावे. आणि यांच्यासाठी तो बजेट 1967 पर्यंत होत होता, तो बजेट आम्हाला अजून मिळत नाही. आमच्या मुलांना स्कॉलरशिप मिळत नाही, आमच्या मुलांना हॉस्टेल्स नाही आहे, आमच्या मुलांना शिक्षणाचा प्रॉब्लेम आहे, आमच्या तांड्याला रोड नाही आहे, पाण्याचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे. हे सगळं किती वेळ सहन करायचं, किती वर्षे सहन करायचं. काही लोक आंदोलन करतात, त्याच्यावर आक्षेप नाही. लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा सगळ्यांनाच अधिकार आहे. पण जी मंडळी आंदोलन करतात ते म्हणतात आमचे लेकरं भीक मागाव का. अरे भैया, आमचे लेकरं तर पहिलेच भीक मागत आहे, आम्हाला यायला घर नाहीये. बेघर, भूमिहीन, शिक्षाविहीन, नोकरीविहीन आणि वरून आमच्यावर क्रिमिनल ट्राईब ऍक्टचा स्टिग्मा आहे, जन्मजात गुन्हेगारीचा. अजूनही जरी आमच्यावर क्रिमिनल ट्राईब ऍक्ट 1952 मध्ये 31 ऑगस्टला जरी काढण्यात आलं असेल तरी हॅबिच्युअल ऑफेंडर ऍक्ट अजूनही आहेच. जरी कुठे काही झालं तर पहिले आमच्या बंजाऱ्याच्या वस्तीवर जातात, नाही तर पारध्याच्या वस्तीवर जातात. हा अन्याय नाही का.